पोलीस भरती 2025 मध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि त्याचं कारण सांगण्यात येत आहे आलेली अर्ज संख्या. यावेळी जे अर्ज आलेले आहेत त्यांचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. तर नेमके कोणत्या पदासाठी किती अर्ज आले त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला ग्राउंड प्लस लेखीची तयारी करायची आहे. सुरुवातीला आपलं ग्राउंड होईल, त्यानंतर मात्र आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. तर परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये पोलीस भरती नोट्स, संपूर्ण मराठी व्याकरण, त्यानंतर पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह, पोलीस भरती नोट्स, वाहन चालक तांत्रिक आणि तसेच वाहन चालक तांत्रिकच्या 79 प्रश्नपत्रिका या चारही पुस्तकांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतर सरांची ही पुस्तके आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. आता पाहूया आपण या ठिकाणी अर्ज संख्या. तर यामध्ये जे काही शिपाई पद आहे, ज्याला आपण कॉन्स्टेबल असं म्हणत असतो, तर त्यासाठी एकूण जागा आहेत 12,702. मात्र जे अर्ज आलेले आहेत ते आलेले आहेत 7,86,500. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अर्ज तुम्ही पाहू शकता की जागा आहेत 12,700, पण अर्ज जे आहेत ते 7,86,000 प्लस अर्ज संख्या या ठिकाणी शिपाई पदाची गेलेली आहे. त्यानंतर आपण जर चालक पाहिलं तर चालकसाठी 478 एकूण जागा आहेत. त्यासाठी आलेली अर्ज संख्या या ठिकाणी 1,80,000 अर्ज आलेले आहेत. नंतर कारागृह जर आपण पाहिली शिपाई, तर यासाठी 554 जागा आहेत आणि अर्ज आलेले आहेत 3,34,350. नंतर SRPF साठी जर आपण पाहिलं तर 1,652 जागा आहेत. 3,35,000 अर्ज संख्या या ठिकाणी झालेली आहे. तर कमी जर आपण अर्ज पाहिले तर ते बँड्समनसाठी आपल्याला दिसतात, पण त्यामध्ये जागाही कमी आहेत. जास्त अर्ज संख्या जर आपण पाहिली तर ते आपल्याला शिपाईसाठी दिसतात, कारण की जागा ज्या आहेत ते शिपाईला सुद्धा जास्त आहेत. एकूण पदे आहेत 15,000. मात्र त्यासाठी अर्ज संख्या गेलेली आहे 15 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे 16 लाख अर्ज संख्या या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे सांगण्यात येत आहे की राज्यात पोलीस दलातील भरतीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.